नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी बघा आपल्या नादभरती साया एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मित्रांनो, DMER मुंबई पदभरती 2025 साठी या ठिकाणी सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा TCS पॅटर्नवर आधारित अशी या ठिकाणी आज आपण प्रश्नपत्रिका बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. जे की बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत. जे की मित्रांनो बघा या ठिकाणी 2023 बघा मित्रांनो DMRची पदभरती 2023 साली झाली होती. आणि मित्रांनो जे 2023 मध्ये विचारलेल्या परीक्षेमध्ये 25 GK ज्येष्ठ मित्रांनो प्रश्न संच होते, ते या ठिकाणी आज आपण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत. जे की मित्रांनो बघा अत्यंत या ठिकाणी इम्पॉर्टंट असे असणार आहेत. म्हणून काय करा मित्रांनो, हा जो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. नवीन वगैरे असाल सबस्क्राईब करून घ्या. बघा 2023ला म्हणजेच या ठिकाणी प्रिव्हियसला मित्रांनो विचारलेले प्रश्न आहेत. म्हणून काय करा, वही पेन घ्या, सर्व काही प्रश्न लिहून घ्या. आणि मित्रांनो सर्व काही प्रश्न बघा आताच पाठांतर मात्र मित्रांनो करून घ्या. कारण का बघा, तर हे मित्रांनो प्रश्न जे आहेत बघा या ठिकाणी यंदाच्या परीक्षेसुद्धा या ठिकाणी 100% विचारले जातील अशी या ठिकाणी बघा मित्रांनो गॅरंटी आहे. म्हणून काय करा बघा मित्रांनो, सर्व काही प्रश्न आताच तुम्ही पाठांतर करून घ्या. तर पहिला प्रश्न बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे, तर बघा पहिला प्रश्न बघा काय आहे, भारतामध्ये पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला. बघा 2023ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता. तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा क्रमांक या ठिकाणी जी की 1904 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा योग्य आन्सर असणार आहे. जर तुम्हाला बघा आपल्या भारतातील मित्रांनो दुसरा सहकारी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला विचारला बघा दुसरा सहकारी कायदा, तर तो बघा 1912ला आला होता. लक्षात तुम्ही ठेवा बघा 1912ला आला होता. यासोबतच बघा 1825 साली मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या जगामध्ये पहिली रेल्वे मित्रांनो धावली होती, जे की बघा अमेरिका या मित्रांनो देशामध्ये धावली होती. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा लहान लहान बाबी आहेत सांगून टाकतो. यासोबत 1885 साली बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो भारतामध्ये आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मित्रांनो या ठिकाणी स्थापना झाली होती. बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची या ठिकाणी 1885 साली स्थापना झाली होती. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि मित्रांनो या सभेचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. यासोबत बघा 1906ला बघा मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना बघा मित्रांनो या ठिकाणी 1906ला झाली होती. पुढे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे. बघा 2023ला मित्रांनो प्रिव्हियसला प्रश्न विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक ब मित्रांनो बाबूळ तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा काय, तर खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी क्रमांक ब बाबूळ आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3, तर बघा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. तर बघा हा देखील मित्रांनो प्रश्न 2023ला या ठिकाणी विचारण्यात आला होता. या ठिकाणी टायपिंग मिस्टेकने 5 पडलं आहे. तर बघा मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे जे संस्थापक आहेत ते मित्रांनो खालीलपैकी कोणाला मित्रांनो म्हणून ओळखले जाते. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर बघा क्रमांक क बिल गेट्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा बिल गेट्स हे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक किंवा मालक आहेत असं आपण या ठिकाणी बघा म्हणू किंवा उद्भवू शकतो. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर असणार आहे. पुढे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमांत अंतर्भूत आहेत. 2023ला विचारण्यात आला होता. तर बघा मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमांमध्ये या ठिकाणी अंतर्भूत केलेले आहेत. तर बघा जे की क्रमांक ड कलम 12 ते 35 मध्ये मित्रांनो एक मूलभूत हक्क मित्रांनो अंतर्भूत आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा क्रमांक ड कलम 12 ते 35 या कलमामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद कोणत्या राज्याला भिडलेली आहे. तर बघा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड मित्रांनो या 4ही जिल्ह्यांची मित्रांनो सरहद आहे ही कोणत्या या ठिकाणी राज्याला भिडलेली आहे किंवा कोणत्या राज्याला संलग्न आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर बघा
पर्याय क्रमांक अ तेलंगणा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा. या ठिकाणी तेलंगणाच्या जर राजधानीचा विचार केला तर ती आहे बघा या ठिकाणी हैदराबाद. लक्षात ठेवून घ्या, हैदराबाद. ओके, तर काय पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. यासोबत कर्नाटकची जर आपण राजधानी विचारली तुम्हाला तर ती आहे बघा बंगळुरू. लक्षात तुम्ही ठेवून घ्या मित्रांनो, बंगळुरू ही मित्रांनो कर्नाटकची राजधानी आहे. मध्य प्रदेशची बघा भोपाळ आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या, या ठिकाणी भोपाळ ही मध्य प्रदेशची आहे. गुजरातची या ठिकाणी गांधीनगर आहे. गांधीनगर ही या ठिकाणी बघा गुजरातची आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे कृष्णा या नदीचे उगमस्थान कोणते आहे बघा. 2023ला विचारण्यात आला होता प्रिव्हियसला. तर कृष्णा बघा या नदीचं मित्रांनो उगमस्थान कोणतं आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक अ महाबळेश्वर. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा, महाबळेश्वर जे की मित्रांनो या ठिकाणी सातारा, आपल्या महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर बघा पर्याय क्रमांक अ असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. यासोबत बघा त्र्यंबकेश्वर मित्रांनो बघा या ठिकाणाहून गोदावरी नदी जी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे मित्रांनो, हिचा उगम या ठिकाणी बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला होता. लक्षात तुम्ही ठेवून घ्या मित्रांनो. त्र्यंबकेश्वर हे मित्रांनो बघा या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यात आहे. इतकं सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या आवश्यक आहे की ते तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. यासोबत भीमाशंकर या ठिकाणी मित्रांनो बघा भीमा नदीचं उगम झालं आहे बघा. लक्षात ठेवून घ्या, भीमा नदीचं उगम मित्रांनो भीमाशंकर या ठिकाणाहून झालेलं आहे. यासोबत बघा मित्रांनो कृष्णा या नदीवर बघा आपल्या भारतातील सर्वात मित्रांनो मोठे धरण जे की बघा नागार्जुन सागर हे आहे मित्रांनो बघा. या ठिकाणी कृष्णा या नदीवर उभारण्यात आलं आहे मित्रांनो काय तर नागार्जुन सागर हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारतातील सर्वात मोठं मित्रांनो धरण या ठिकाणी कृष्णा या नदीवरील तेलंगणा राज्यामध्ये नदी कोंडा बघा या ठिकाणी मित्रांनो हे धरण या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, साध्या सरळ गोष्ट आहेत. लक्षात ठेवून घ्या. पुढे 7वा प्रश्न. तर बघा मुंबईमधील वरळी वांद्रे वरळी या जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे. 2023ला विचारण्यात आलेला आहे प्रश्न. तर मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक ब राजीव गांधीचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे बघा. सॉरी या ठिकाणी बघा आपल्या राजीव गांधीचं या ठिकाणी आपल्याला नाव दिलं आहे जे की पर्याय क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे. तर 2023ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक ब नांदेड. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा नांदेड हे मित्रांनो बघा गोदावरी नदीकाठी वसलेले एक शहर आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा नांदेड हे गोदावरी नदीकाठी या ठिकाणी वसलेलं शहर आहे. या ठिकाणी जर तुम्हाला नांदेडची पूर्वीचे नावं जुने नावं विचारले तर ते बघा नदी तट आहे बघा, नदी तट आणि नंदीग्राम. लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा नंदीग्राम, नदी तट आणि नंदीग्राम हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या नांदेडची पूर्वीची नावं आहेत. आणि यासोबतच बघा नांदेडमध्ये मित्रांनो या ठिकाणी शीख या धर्माचे बघा 10वे गुरु मित्रांनो शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग मित्रांनो यांचे समाधी स्थळ आहे मित्रांनो. इतकं सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. बघा पुढे 9वा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसले आहे. 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक अ दहिसर. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो दहिसर बघा या नदीच्या काठी वसलेलं आहे बघा. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. 2023मध्ये सर्व काही प्रश्न विचारले होते म्हणून मित्रांनो हे सर्व काही प्रश्न आहेत बघा तुम्ही आताच पाठांतर करून घ्या. जर तुम्हाला कसलेही डाऊट शंका असतील कमेंटमध्ये कळवत चला. आम्ही तुमच्या मित्रांच्या शंकाचे या ठिकाणी अवश्य निराकरण करण्याचा प्रयत्न करत चलो. पुढे 10वा 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर बघा मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो आपल्या भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे बघा. 2023ला प्रश्न विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक ब उत्तर प्रदेश. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक ब लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. यासोबतच बघा 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा बघा या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा दुसरा क्रमांक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा लागतो. पुढे जास्त तापमान, कमी पर्जन्य, खोल आणि सुपीक मृदा
कोणत्या फळासाठी उत्तम ठरते? 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा, जास्त तापमान, कमी पर्जन्य, खोल आणि सुपीक मृदा म्हणजे जमीन कोणत्या फळासाठी उत्तम ठरते? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा, जे की क्रमांक अ संत्रा लक्षात आपल्याला ठेवायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो अशी जमीन जे बघा या ठिकाणी संत्रा या पिकासाठी मित्रांनो या फळ पिकासाठी उत्तम ठरते, लक्षात हे तुम्हाला ठेवायचं आहे, जे की क्रमांक अ. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे 12वा प्रश्न. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? 2023ला प्रश्न आला होता. तर अरवली मित्रांनो या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा क्रमांक ब, जे की गुरु शिखर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. यासोबत बघा मित्रांनो आपल्या भारतातील जर तुम्हाला सर्वात उंच या ठिकाणी पर्वत शिखर विचारलं, सर्वात उंच या ठिकाणी पर्वत शिखर जर विचारलं तर ते आहे बघा या ठिकाणी केटू. तुम्ही लक्षात ठेवून घ्या, आपल्या भारतातील केटू लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील जर विचारलं तर ते आहे मित्रांनो कळसूबाई. आपल्या राष्ट्रातील मित्रांनो सर्वोच्च पर्वत शिखर आहे मित्रांनो कळसूबाई, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जर जगातील सर्वात उंच विचारलं तर ती आहे बघा एव्हरेस्ट, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो, जे की बघा नेपाळ या देशामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या नेपाळ या देशामध्ये. बघा मित्रांनो माउंट एव्हरेस्टला नेपाळ या देशामध्ये सागरमाथा म्हणून सुद्धा ओळखतात, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. सागरमाथा म्हणून तुम्ही लक्षात ठेवून घ्या. बघा सागरमाथा म्हणून देखील या ठिकाणी नेपाळ देशामध्ये मित्रांनो माउंट एव्हरेस्टला मित्रांनो ओळखलं जातं. पुढे 13वा. सलवा जुडून हे काय आहे? बघा 2023ला आला होता प्रश्न. तर सलवा जुडून हे मित्रांनो काय आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा आपला क्रमांक नक्षलवादी विरोधी जनसंघटना आहे, लक्षात ठेवून घ्या. बघा नक्षलवादी विरोधी जनसंघटना आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर क्रमांक क आहे. पुढे सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे? तर बघा 2023ला आला होता. तर सोनाका ही मित्रांनो कोणत्या फळ पिकाची जात आहे? तर या ठिकाणी क्रमांक ड जी की द्राक्ष आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. क्रमांक ड आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे बघा भारतातील दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो भारतातील दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर हा बघा खालीलपैकी कोणत्या मित्रांनो देशाच्या तांत्रिक व आर्थिक या ठिकाणी सहाय्याने उभारण्यात आला? तर 2023ला प्रश्न आला होता. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा, जे की क्रमांक अ जपान तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो. जपान या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. यासोबतच बघा पुढे 16वा. भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला कोण होती? तर बघा मित्रांनो भारतातील पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषवणारी मित्रांनो महिला कोण होती? तर 2023ला प्रश्न पडला होता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की क्रमांक ब राजकुमारी अमृत कौर आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. यासोबत सुचिता कृपलानी या मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा पहिल्या मुख्यमंत्री लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. यासोबत सरोजिनी नायडू या मित्रांनो आपल्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत, बघा लक्षात ठेवून घ्या. पहिल्या महिला राज्यपाल लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17वा. मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? 2023ला आला होता. तर मैकल पर्वतरांगा या मित्रांनो कोणत्या राज्यात आहेत? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की क्रमांक छत्तीसगड तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे यासोबतच बघा सिक्कीम आहे बघा या ठिकाणी वरी. तर सिक्कीमची राजधानी मित्रांनो गंगटोक आहे, लक्षात घ्या तुम्ही. गंगटोक ही मित्रांनो या ठिकाणी सिक्कीमची राजधानी आहे. या ठिकाणी राजस्थानची बघा जयपूर आहे. आणि हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे, लक्षात तुम्ही ठेवा. बघा शिमला या ठिकाणी हिमाचल प्रदेशची आहे. आणि छत्तीसगडची या ठिकाणी बघा रायपूर आहे, लक्षात तुम्ही ठेवा. बघा रायपूर छत्तीसगडची काय, सिक्कीमची गंगटोक, राजस्थानची जयपूर आणि हिमाचल प्रदेशची शिमला आणि छत्तीसगडची रायपूर. ओके. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक छत्तीसगड असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. 18वा. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते?
तर बघा मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर या ठिकाणी बघा 2023ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाची या ठिकाणी राईट आन्सर जे की बघा क्रमांक ड गुवाहाटी लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा गुवाहाटी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक ड असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. यासोबतच बघा आपल्या भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली असा प्रश्न विचारला, तर ती मित्रांनो डेट सगळं सांगतो. ती बघा 16 एप्रिल 1853 रोजी मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारतात पहिली रेल्वे धावली होती, जी की मुंबई ते ठाणे दरम्यान या ठिकाणी धावली होती. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा मुंबई ते ठाणे दरम्यान किती 16 एप्रिल 1853 रोजी बघा मित्रांनो आपल्या भारतात पहिली रेल्वे सुरू झाली होती. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके. पुढे भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून जाते? 2023ला आलता. तर बघा भारतातील मित्रांनो या ठिकाणी कोणती नदी कर्कवृत्तास या ठिकाणी 2दा मित्रांनो छेदून जाते? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक अ मही नदी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे की आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर या ठिकाणी क्रमांक अ तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा 20वा प्रश्न. भारतात गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारतामध्ये आपल्या गहू पिकाची जनुकीय पिढी या ठिकाणी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर 2023ला प्रश्न आलता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे बघा क्रमांक ब करनाल बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा 21वा समुद्रातील त्सुनामी आता लाटा कशामुळे निर्माण होतात? तर बघा मित्रांनो या ठिकाणी समुद्रातील त्सुनामी ह्या ज्या मित्रांनो लाटा आहेत बघा या कशामुळे कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? तर आलता बघा 2023ला हा देखील प्रश्न. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा क्रमांक अ पाण्याखालील भूकंप आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, जे की क्रमांक अ या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचं. पुढे युक्रेनची राजधानी कोणती? तर मित्रांनो बघा या ठिकाणी युक्रेनची राजधानी कोणती या प्रकारचा प्रश्न आहे, 2023ला देखील आलता. तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक ब कीव या ठिकाणी बघा मित्रांनो युक्रेन या देशाची राजधानी आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा 2023ला आलता. तर स्वाभिमान ही मित्रांनो जी योजना आहे बघा ही कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी बँक मित्रांनो बघा याच्याशी मित्रांनो स्वाभिमान ही योजना संबंधित आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी क्रमांक क आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा स्वाभिमान योजना मित्रांनो कशाशी संबंधित आहे? तर दारिद्र्य रेषेखालील मित्रांनो लोकांसाठी एक बँक याच्याशी संबंधित आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा 24वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? तर बघा 24वा इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मित्रांनो या ठिकाणी मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी बघा जे की क्रमांक ड रोम या ठिकाणी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा जे की मित्रांनो इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की क्रमांक ड रोम या ठिकाणी आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, जे की 2023ला मित्रांनो प्रश्नसंच विचारण्यात आलेला होता. शेवटचा प्रश्न बघा कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ मित्रांनो नोबेल पुरस्कार दिला जातो? तर 2023ला मित्रांनो हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता, म्हणून बघा या ठिकाणी ह्या शेवटच्या प्रश्नाचे देखील मी या ठिकाणी आन्सर सांगून तुमचा या ठिकाणी 1 मार्क जो मित्रांनो या पक्का करण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा क्रमांक ब अल्फ्रेड नोबेल आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर आहे. तर बघा मित्रांनो हे होते आपले बघा आजचे या ठिकाणी 2023 साली मित्रांनो विचारण्यात आलेले
प्रश्नसंच जे की मित्रांनो बघा DMER मुंबई पदभरती 2025 साली 25साठी या ठिकाणी 2023मध्ये विचारण्यात आलेले प्रश्नसंच. जर मित्रांनो बघा तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो पूर्ण काही व्हिडिओ होता अवश्य शेअर करा आणि या ठिकाणी अद्याप बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर यासोबत बघा तुम्हाला डाऊट वगैरे काही असतील कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो बघा तर भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.